थेट जातोय प्रशांत कोरटकरची आता कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे। या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याची सुटका करण्यात आली आणि याच पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्याला आता जिल्ह्याच्या बाहेर सोडलं जाणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट आपण पाहतोय। कोरटकरची आता कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर करण्यात आलेला होता। आज कोरटकरच्या वकिलांनी कोर्टामधील सगळी कागदपत्रांची पूर्तता केली आणि त्यानंतर कोर्टाचा निर्णय घेऊन ते तुरुंग प्रशासनाकडे वकील पोहोचले आणि त्यानंतर तुरुंग प्रशासनाला या संदर्भातली कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर तुरुंग प्रशासनाने आता प्रशांत कोरटकरची सुटका केलेली आहे आणि या सुटकेची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून आता बाहेर काढलं जात असतानाची दृश्य आहे। तर त्याला जामीन मिळालेला आहे। जामिनावर त्याची आता सुटका करण्यात आली। प्रशांत कोरटकरच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती। यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह भाषेचा वापर देखील त्यांना फोनवर केलेला होता। त्यानंतर महाराष्ट्रावर हे प्रकरण गाजलं। कोरटकरच्या विरोधामध्ये संतापाची लाटही पसरलेली होती। चहूबाजूनी त्याच्यावर टीका करण्यात आली, तर दोनदा त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न देखील झालेला होता आणि त्यानंतर मात्र त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता। सुनावणीच्या वेळेस आता त्याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्याची आज तुरुंगातून सुटका केली जाते। जामिनावर तो बाहेर येतोय। मात्र पोलीस आता दक्षता घेत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण आधी देखील शिवप्रेमींनी त्याच्यावर दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। आता त्याला जामिनावर पोलीस बाहेर सोडतायत, तर त्याला जिल्ह्याबाहेर सोडणार असल्याचं देखील समोर येतंय। तर कोरटकरला पोलीस संरक्षणामध्ये जिल्ह्याच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। कळंबा कारागृहातून त्याला आता बाहेर काढलं जात आहे। या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून आता बाहेर आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आलेला होता। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र प्रशांत कोरटकरच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली होती। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्याला या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देतात। सतेज, कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकरची सुटका करण्यात आली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून काही मिनिटांपूर्वी प्रशांत कोरटकर याची जी आहे ती सुटका करण्यात आलेली आहे। या ठिकाणी खरं पाहिलं तर खूप मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता आणि माध्यमांच्या काही गाड्या त्यांना फॉलो करणार होत्या। मात्र पोलिसांनी त्यांची मोठी गाडी जी आहे ती त्यात आडवी लावलेली होती आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोल्हापूर पोलिसांनी कळंबा कारागृहातून प्रशांत कोरटकर याला तब्बल 12 दिवसानंतर खरं तर या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेला आहे, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। पोलिसांची एक गाडी होती, त्यासोबत रिस्पॉन्स टीमची गाडी होती आणि त्यासोबतच जर पाहिलं तर एका खाजगी गाडीतून प्रशांत कोरटकरला नेले असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। कारण पोलिसच्या गाड्या इतक्या फास्ट गेल्या आणि माध्यमांना त्यापासून रोखण्यात आलेलं, व्हिडिओ शूटिंग करण्यापासून रोखण्यात आलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे एकूणच पाहिलं तर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक अशी या ठिकाणी ठेवण्यात आली होती, कारण शिवप्रेमींचा उद्रेक आहे तो मोठ्या प्रमाणावरती यात झालेला आपल्याला दिसत होता आणि यापूर्वी मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला होता। त्यामुळे पोलिसांनी यंदा खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहातून अगदी प्रचंड मोठ्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला एका विमानानं खरं तर नेणार असल्याची माहिती आहे ती आता सूत्रांच्या मार्फत समोर आलेली आहे आणि त्याला कोल्हापुरातून नेतात की बेळगावमधून नेतात हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सतेज, खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हा महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी आस्थेचा विषय आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेचा वापर कोरटकरनं केलेला होता। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देण्यात आली होती। मात्र 2 दिवसांपूर्वी असीम सरोदे यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं की तो तुरुंगामध्येच सुरक्षित होता, बाहेर शिवप्रेमींचा उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आता पोलिसांच्या वतीने विशेष खबरदारी काही घेतली जाते का? कारण शिवप्रेमींचा संताप अद्यापही कमी झालेला नाहीये। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात जवळपास तो 12 दिवस या ठिकाणी होता। काल परवा दिवशी जरी त्याचा जामीन झालेला असला
तरी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक दिवसाचा त्याचा मुक्काम वाढलेला आपल्याला दिसून आला. कारण एकूणच जर या सगळ्या प्रकरणामध्ये पाहिलं तर शिवप्रेमी पहिल्यापासून आक्रमक झालेले होते आणि 2 दिवसापूर्वी जो झालेला युक्तिवाद होता, युक्तिवादादरम्यान जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी खरं तर कोणत्याही परिस्थितीत प्रशांत कोरोटकरला बाहेर काढू नये. मात्र न्यायमूर्ती डी व्ही कश्यप यांनी जामीन आहे तो सशर्त पद्धतीनं मंजूर केला आणि त्यानंतर प्रशांत कोरोटकरला 1 दिवसाचा मुक्काम वाढला आणि आज सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशांत कोरोटकरला खरं तर इकडं कळंबा कारागृहातून बाहेर काढण्यात आलेला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी कोणतीही गर्दी नाही. शिवप्रेमी देखील दाखल झालेले नाहीयेत. मात्र त्याला अशी एक माहिती समोर आलेली आहे काही मिनिटांपूर्वी की प्रशांत कोरोटकरला विमानातूनच नागपूरला नेलं जाणार आहे आणि त्याच्या घरी आहे ते सोडलं जाणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत कडक असे बंदोबस्त ठेवलेला आहे आणि साध्या वेशातले पोलीस देखील या संपूर्ण कॅनवाय परिसरात त्याला जे आहे ते तैनात करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. सतेज, महत्वाच्या अटी आणि शर्ती देखील कोर्टानं जामीन देताना घालून दिलेल्या आहेत. त्या अटी नेमक्या कोणत्या आहेत? कोर्टानं जामीन देताना 3 महत्त्वाच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे फिर्यादी आहेत इंद्रजित सावंत आणि ज्या प्रकरणात जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाही, त्यांच्याशी कोणतीही बातचीत करायची नाही, त्यांना फोन करायचा नाही, अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत. त्यासोबतच 50,000 रुपयाचा जात मुचलका आहे तो देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शिवाय जुना राजवाडा पोलीस या केस संदर्भात जेव्हा केव्हा बोलवतील तेव्हा त्याला हजर राहण्याची सक्त सूचना आहेत त्या या सगळ्या जामिनादरम्यान देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर या केसमध्ये सध्या सशर्त जामीन दिलेला आहे आणि यातली एखादी जरी अट प्रशांत कोरोटकरनं मोडली तर त्याचा जामीन रद्द होऊ शकतो. त्यामुळे आता ही खबरदारी प्रशांत कोरोटकरला घेणं भाग आहे. त्यामुळे आता एक जबाबदारीनं वागणं कुठेतरी प्रशांत कोरोटकरला या संदर्भात एक घ्यावं लागेल. त्या संदर्भात आता प्रशांत कोरोटकर आजच ह्या सगळ्या कळंबा कारागृहातून तब्बल 12 तासानंतर बाहेर पडलेला आहे. तो आता इथून पुढे तपासात सहकार्य करतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सदेश, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की शिवप्रेमींचा जो संताप आहे तो अद्यापही कमी झालेला नाहीये. त्यामुळं त्याची सुरक्षा देखील कोरोटकरची महत्वाची आहे. पोलिसांचा बंदोबस्त त्याच्या सोबत किंवा त्याच्या घरी असेल का? त्या संदर्भातले काही अपडेट मिळत आहेत का? खरं पाहिलं तर प्रशांत कोरोटकरला ज्यावेळेस कळंबा कारागृहातून बाहेर काढलं त्यावेळेस खरं तर खाजगी गाडीतून त्याला बाहेर काढल्याची माहिती आहे ती आता समोर आलेली आहे. एक साध्या वेशातले पोलीस निरीक्षक होते आणि स्वतः झाडे जे होते पोलीस निरीक्षक आहेत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे आणि त्याच्या मागं प्रशांत कोरोटकर बसल्याचं देखील माहिती आहे ती समोर आली आहे. त्यामुळं प्रशांत कोरोटकरला अगदी मोठ्या पोलीस बंदोबस्तात यातून बाहेर काढलेला आहे. खरं तर काही वेळात विमानामार्गे जर गेले तर साधारणतः 1 2 ते 3 तासामध्ये नागपूरला ते पोहोचतील. मात्र घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त असेल की नाही याबाबत सध्या साशंकता वाटते. मात्र जो शिवप्रेमींचा रोष आहे तो राज्यभर निर्माण झालेला होता. कारण छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांची जी बदनामी केलेली होती, शिवाय इंद्रजित सावंत यांना अगदी जीवे मारण्याची धमकी दिलेली होती, या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झालेले होते. आणि हे आक्रमक झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये पाहिलं तर कोल्हापुरी चप्पल आहे ते दाखवण्यात आलेलं होतं, चिल्लर फेकण्यात आलेली होती. आणि अशा सगळ्या घटनांमध्ये न्यायालय परिसरात प्रशांत कोरोटकरवरती एका वकिलानेच हल्ला केल्याचा जो घटना आहे ती घडली होती. मात्र कोल्हापूर पोलिसांनी अगदी सुखरूप पद्धतीने त्याला यातून वाचवलेलं होतं. मात्र या सगळ्या घटना ताज्या असताना तो महाराष्ट्रात थांबेल की नाही ही शक्यता फार कमी आहे. सध्या त्याला महाराष्ट्राबाहेर काही दिवस राहावं लागेल. जर महाराष्ट्रात राहिलं तर त्याच्यावरती खूप मोठा उद्रेक निर्माण होऊ शकतो, शिवप्रेमी आक्रमक होऊ शकतात. कारण ही घटना सध्या ताजी आहे आणि राज्यभर याचे जे पडसाद उमटले होते. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की या संदर्भात पोलीस देखील समजा नागपुरात जर तो गेला तर खबरदारीची भूमिका पोलीस देखील घेतील असं देखील आपल्याला माहिती समोर येते. सतेज, कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून त्याची आता सुटका करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील सोबत असल्याचं कळतंय. कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं आता नागपूर पोलिसांसोबत काही संपर्क करण्यात आलेला आहे, कारण पुढच्या त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आता नागपूर पोलिसांची असेल का? त्या संदर्भातले काही अपडेट्स मिळत आहेत का?
आता सध्याचे अपडेट जे मिळत आहेत ते कोल्हापूर पोलीस आहेत ते प्रशांत कोरटकरला जे पोलीस बंदोबस्तातून घेऊन जात आहेत, कारण न्यायालयानं असे निर्देश दिलेले आहेत की प्रशांत कोरटकरला जे आहे ते आपल्या जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सोडायचं आहे. अशा पद्धतीनं आता कोल्हापूर पोलीस आहेत ते मोठ्या बंदोबस्तामधून त्याला घेऊन तर गेलेले आहेत. मात्र कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलिसांशी काय नेमका संपर्क साधलेला आहे, त्याला बंदोबस्त पुरवायचा की नाही, हे सर्व अधिकार आहेत ते नागपूर पोलिसांचे आहेत. तशाबाबतचे जर अपडेट्स आले तर अपडेट्स आपल्याला कळवण्यात येतील. मात्र अशा पद्धतीनं सध्या तरी त्याला आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर कसं नेता येईल, सुखरूप कसं नेता येईल, या पद्धतीच्या जे अपडेट्स आहेत ते आता पोलिसांकडून आहेत ते मिळत आहेत. सध्या त्याला अगदी मोठ्या बंदोबस्तात नेण्यात आलेला आहे. QRTचे जवान आहेत ते या सगळ्या गाडीसोबत आहेत. मात्र हे सगळं करत असताना माध्यमं कुठेतरी त्याला फॉलो करू नयेत, त्याला माध्यमांची प्रतिक्रिया कुठेतरी त्याला घेऊ द्यायची नाही, अशा पद्धतीनं जे आहे ते पोलिसांनी एक चित्र आखल्याचं पाहायला मिळालं. आणखी पोलिसांचा आणखी माध्यम प्रतिनिधींचा या ठिकाणी संघर्ष देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर सतेज, अत्यंत महत्वाची अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, कोरटकर हा अखेर जामिनावर बाहेर आलेला आहे. कळंबा तुरुंगातून त्याची आता सुटका करण्यात आलेली आहे. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर नागपूरपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त हा त्याच्यासोबत असेल अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. तर आता कोरटकरच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग अपडेट, जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर तुरुंग प्रशासनाकडे कोरटकरच्या वकिलांनी महत्त्वाची कागदपत्र सोपवली आणि त्यानंतर मात्र तुरुंग प्रशासनाकडून कोरटकरची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.